नमस्कार मित्रांनो, एक नवीन दिवस आणि पुन्हा एकदा मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर आज मी आहे स्पेनमध्ये आणि स्पेनची सिटी आपण एक्सप्लोर करणार आहोत। आज मी आहे ला पल्मामध्ये आणि हे त्यांचं एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे ला पल्माचं। तर हा त्यांचा किल्ला आहे आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत किल्ल्यामध्ये। एंट्री कुठून आहे ते मला माहिती नाही, पण तरी पण आपण चेक करूया एंट्री कशी आहे, कुठे आहे। इकडून बरेच टुरिस्ट मला दिसतात, इकडे टुरिस्टच्या गाड्या दिसतात, पण मला तरी वाटते एंट्री त्या साईडून आहे, तर आपण त्या साईडून जायला प्रयत्न करूया। हा एकदम सिनरिक व्ह्यू होता किल्ल्याच्या बाजूला। साफ पाणी, स्पेनमध्ये पाणी जास्त करून साफच असतो, साफ पाणी आणि त्याच्या बाजूला किल्ला। साफसफाई खूप मेंटेन करतात ते लोक इकडे। एक नोटीस केलं की हे लोक फिटनेसवर खूप लक्ष देतात आणि त्यांचे सायकलिंग ट्रॅक्स वेगळे बनवलेले आहेत, त्यांचे रनिंग ट्रॅक्स वेगळे आहेत। आणि हे समोर जे आहे आता ते आहे त्यांचं रिव्हर फ्रंट। हे बघा, हे आहे रिव्हर फ्रंट, त्यांचा रिव्हर फ्रंट व्ह्यू आहे। इकडे लोक संध्याकाळी येतात आणि या लोकांना फिशिंग खूप शौक नाही करतात आणि रिव्हर फ्रंटवरती बसून त्यांचा किल्ल्याचा व्ह्यू असा दिसतो। तर खूप डिफिकल्ट आहे मेंटेन करायला। ही सिटी खूप क्लीन आहे, एवढं क्लीन ठेवण्यासाठी खूप लोकांचा हातभार लागतो। खूप लोक आणि इकडची लोक पण जी आहेत जी खूप डिसिप्लिन आहेत, असं रस्त्यावर खाऊन काय फेकून देत नाही। आणि थोडंही रस्त्यावर तुम्हाला काही म्हणजे थोडंही तुम्हाला रस्त्यावर कचरा पडल्यावर दिसणार नाही, थोडंही तुम्हाला। आता मला दाखवते बघा फिटनेस। अनेक लोक तुम्हाला इकडे जॉगिंग करताना दिसतील, कारण त्यांचे रनिंग ट्रॅक्स पण वेगळे आहेत, वॉकिंग ट्रॅक्स पण वेगळे आहेत। सायकल ट्रॅक्स समजा होता, तर सायकल ट्रॅक्स मी दाखवतो आहे बघा, माझ्या पाठी सायकल ट्रॅक्स आहेत। आणि ह्याच्यावर जर तुम्ही चुकीने चालत गेला तरीसुद्धा फाईन आहे, म्हणजे एवढे स्ट्रिक्ट रूल आहेत त्यांचे। आणि इकडे स्पेशल इकडे स्पोर्ट्सवर तेवढं लक्ष दिलं। आता तुम्ही बघितलं, जर तुम्ही नोटीस केलं, स्पेनमध्ये अनेक टेनिस चॅम्पियन्स आहेत जे वर्ल्ड टेनिस खेळतात आणि आपल्या इकडे कोणी नाही आहे। ह्याचं कारण हे आहे की हे बघा, अनेक जागेत टेनिसची स्पोर्ट्स आहेत, टेनिस ग्राउंड आहे त्यांचे। आणि ह्याच्या बाजूला सुद्धा एक स्विमिंग पूल आहे। आता इकडे रस्त्याला लागूनच ह्यांचे स्विमिंग पूल आणि ह्यांचे टेनिस कोर्ट्स आहेत। आपल्या इकडे टेनिस कोर्ट कुठे आहे ते मी बघितलं पण नाही कधी, पण आता तुम्ही बघू शकता ते बघा, जर तिकडे टेनिस कोर्ट आहे तर इकडे स्विमिंग पूल आहे त्यांची। आणि म्हणून ह्यासाठी तुम्ही पाहतात की सगळे चॅम्पियन्स आणि ऑलिम्पिक्सचे प्लेयर इकडे स्पेनमध्ये एवढी मेडल घेऊन येतात आणि आपल्याकडे कोणी नाही आहे। 1 की 2 मेडल आपल्याला भेटतात फक्त। याचं हेच कारण आहे की हे लोक स्पोर्ट्सवरती खूप खर्च करतात। आता माझ्या पाठीवर तुम्ही स्टॅच्यू बघतात, असे अनेक स्टॅच्यू त्या लोकांनी बनवलेले आहेत, जागोजागीचे असे स्टॅच्यू आहेत। आणि इकडच्या लोकांना कुत्र्यांचं खूप शौक आहे आणि कुत्रे हे लोक एकदम म्हणजे मुलासारखे पाळतात ह्या लोकांना, हे लोक कुत्र्यांना। तर आता मी तुम्हाला त्यांचा मेन टुरिस्ट पॉईंट दाखवणार आहे, तर मग चला। आता आपल्या इकडे जर एक उदाहरण दिलं तर आहे मरीन ड्राईव्हवरती आहे क्वीन्स नेकलेस ज्याला म्हणतात, ते तसंच काहीतरी एक एक्झाम्पल आहे। हा त्यांचा मेन व्ह्यू आहे सिटीचा। एकदम जुन्या बिल्डिंगी पण इकडे आहेत, नवीन बिल्डिंगी पण इकडे आहेत। एकदम दोघांचं एकदम खूप सुंदर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता। आता समोर तुम्ही जो माणूस बघतात त्याने हे फुल पेंटिंग केलं आहे आणि इकडे तो पैसे मागायला बसलेला आहे। भिकाऱ्यांची पण इकडे काही कमी नाही आहे, इकडे पण खूप भिकमागी लोक आहेत। आता आम्ही मार्केटमध्ये इकडे पोलीस बघितले, याचं कारण असं आहे की स्पेनमध्ये मायग्रेंटचा खूप जास्त इश्यू आहे।
जागोजागी इकडे तुम्हाला मायग्रेंट्स दिसतील जे आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहेत, कारण ते जस्ट क्रॉस करतात एक चॅनल आणि तिकडून स्पेनमध्ये एंटर करतात. आणि त्यामुळे इकडे खूप प्रॉब्लेम चाललेला आहे, क्राईम्स, आणि त्यामुळे पोलिसने खूप स्ट्रिक्ट झालेले आहेत इकडे पोलीस आता. आणि ही त्यांची फेमस शॉपिंग स्ट्रीट आहे. आणि ही इकडे बेकरी बघितली मी एक, जिकडे क्रोझन्स वगैरे भेटतात, जे आपल्या इकडे पण भेटतात. इकडची क्वालिटी थोडी वेगळी असते. मित्रांनो, आत्ता वेळ आली आहे स्पेनच्या ह्या सिटीमधून, ला पल्मामधून हा व्हिडिओ इकडेच थांबायची. मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमची आणि सगळ्यांची. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. टेक केअर, बाय.